परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित कलावंत मार्गदर्शन शिबिरात बहुजन विकास कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष, गीतकार व संगीतकार दत्ताजी शिंदे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। राजर्षी शाहू महाराज मानधन कलावंत योजनेच्या अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध जिल्ह्यांतील कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय संविधानाचा बाबाराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दत्ताजी शिंदेचा मागे पडू। परभणीमध्ये आज आपले जे लोककला जपणारे सगळे कलावंत आहेत यांच्या मार्गदर्शनाकरता आणि शासनाने जे राजर्षी शाहू योजना सुरू केलेली आहे याचा लाभ तळागाळाच्या कलावंतांना मिळावा याच्या मार्गदर्शन शिबिरासाठी माननीय शिंदेजी मुंबईवरून आलेले आहेत। ते प्रसिद्ध कलावंत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे इथल्या सगळ्या लोककला जपणाऱ्या कलावंतांना मोलाचं ठरणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या पुढाकारामुळं या योजनेची अतिशय चांगली अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात झालेली आहे। आपल्याकडं 75 लाभार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत आणि अजून काही 25 ते 30 लाभार्थ्यांना अजूनही त्यात लाभ द्यायचा शिल्लक आहे आणि अतिशय म्हणजे स्तुत्य योजना आपल्या किंवा शिंदेजींच्या पुढाकारातून शासनाने ही सुरू केलेली आहे, जेणेकरून वय झालेल्या कलावंतांना त्यांच्या उदरनिर्वाहाकरता किंवा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून दरमहा 5,000 रुपये शासन या योजनेतून देत असतं आणि तो लाभ अधिकाधिक योग्य आणि लोककला जपणाऱ्या कलावंतांपर्यंत पोचावा यासाठी हे जे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन। प्रशासनाचंही आपल्याला भविष्यात असेच सहकार्य राहील अशी या निमित्तानं ग्वाही देतो। परभणीच्या सर्व तळागाळातील कलावंत, नामवंत कलावंत सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मुंबईहून या ठिकाणी मी आलेलो आहे आणि सर्व कलावंताचे तळागाळातले प्रश्न मंत्रालयापर्यंत कसे पोहोचतो मी खूप पराकष्टा करून मी तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष झेंडे साहेब, मुंबईतले कामं सगळ्या महाराष्ट्रातले जे मंत्रालयात कामं आहेत ते एकदम नेकी नीतीने मी करतो आणि कलावंत 50 वर्षाची आठ शासनाने टाकलेली आहे। 50 वर्षाच्या नंतर कलावंताकडे गाण्यासाठी ताकद मिळत नाही म्हणून कमीत कमी हे 52 ते 53 वर्षापासून ही मानधनाची योजना चालू आहे। छत्रपती शाहूराजांनी ही मानधन योजना चालू केली आणि या पद्धतीनं बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच जे शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन दिलं आणि संपूर्ण राज्यामध्ये आपली संस्था नेकीनीतीनं कलावंताचं काम करते आणि आज बहुतेक कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शासनाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। भोसले साहेब त्यांनी सुद्धा मला सत्कार केला। SDM भोसले साहेब हे सुद्धा आज भेटीसाठी आलेले आहेत आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांचंसुद्धा सर्व तळागाळातील कलावंतावर लक्ष आहे आणि इथून पुढेही सर्व कलावंतावर त्यांनी लक्ष ठेवावं आणि कलावंताचे कामं मार्गी लावावे एवढंच बोलतो आहे। जय भीम, जय महाराष्ट्र।